चे सर्व संघ सर्वांना विनंती असेल आपण लाईन अप करायचं, वेळ भरपूर झालेली आहे। आपण सर्वप्रथम शुभ सन्मान करू। तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली ते आमचे विनीत यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। अमोलजी केदार साहेब आणि गणेशी बाविस्कर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत विनीत यांचा शुभ सन्मान। खूप चांगली स्कोरिंग आणि फ्युचर मध्ये एक चांगले समालोचक देखील ते बनू शकतात, तर त्यांचा आपण करतोय शुभ सन्मान। एकदा विनीत साठी जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये। खूप चांगली स्कोरिंग विनीत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। यानंतर इंटरनेटची सुविधा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली ते जय माता दी इंटरनेट सर्व्हिस यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत। विनंती असेल एक प्रतिनिधी जय माता दी इंटरनेट सर्व्हिस यांचं की आपण यायचं। राहुल बालेराव आणि रोहित पडवल यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेट सेवा संपूर्ण या स्पर्धेसाठी लाभली। जय माता दी इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून आपल्याला इंटरनेट सर्व्हिस लाभली, त्यांचं देखील मनापासून आभार। यानंतर ज्यांच्या माध्यमातून खूप चांगले डीजे आपल्याला ऐकायला मिळालं ते आमचे विजय सोनावणे, त्यांचा आपण करणार आहोत शुभ सन्मान। विनंती असेल अमितजी सोनावणे आणि नरेंद्रजी महाले साहेबांचे शुभ हस्ते आपण विजय सोनावणे यांचा शुभ सन्मान करणार आहोत। चला विजय दादा, वेळ भरपूर झालेली आहे, आपल्याला लवकरात लवकर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे वळायचंय। आपण करतो शुभ सन्मान tenniscricket.com चे एक प्रतिनिधी आपण यायचंय। आपण 10 वाजता येतो, मात्र नक्कीच सुनीलजी दहीफळे साहेब आणि सचिनजी बुधवंत साहेब यांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत शुभ सन्मान। संदेश दादा यांचा, सचिन दादा म्हणजे एक असं व्यक्तिमत्व, मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे आणि आपल्या सोबत जर टेक्निकल टीम मध्ये असतील तर डेफिनेटली खूप चांगली क्लॅरिटी विथ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल। यानंतर आपण ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली ते अजित निकम सर, वन टू कुक फेम अजित निकम सरांचा शुभ सन्मान करणार आहोत। विनंती असेल मनोजजी इंगळे आणि राज शेख साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण अजितजी निकम सरांचा शुभ सन्मान करणार आहोत। एकदा वन टू गो हे आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही अजित निकम सरांसाठी। आणि मित्रांनो वन टू गो पुन्हा एकदा ऐकायला आवडेल का? नाही, माइक वर बोलायचंय आता, काय एवढं टेन्शन नाही। वन टू गो, क्या बात है। यानंतर तर आपण लोकल लॉट्सचे मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली तेच गणेश, चांगली बॅटिंग केली तेच गणेश आपल्याला पाहायला मिळतील मेगा फायनलचे मॅन ऑफ द मॅच। गणेश आपण लवकरात लवकर यायचं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्यासाठी। राहुलजी बागुल आणि संजयजी सोलनकर सरांच्या शुभ हस्ते आपण
मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. खूप चांगली कामगिरी आणि एक चेंडू 2 धाब्यांची गरज असताना खूप चांगला हिट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि संघाला त्याने चॅम्पियन बनवलं. आपण लोकल लॉट्सच्या बेस्ट फिल्डर कडे वळणार आहोत. बेस्ट फिल्डर साठी आपल्याला ट्रॉफी असणार आहे आणि मी विनंती करेल ती म्हणजेच सचिन वीर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण लोकल लॉट्सच्या बेस्ट फिल्डर ला सन्मानित करणार आहोत. विनंती असेल ती म्हणजेच सचिन वीर सरांना त्यांच्या शुभ हस्ते आपण लोकल लॉट्सचा बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेस कोण असेल? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोज टू संघ आहे विघ्नहर्ता आणि खेळाडू आहे गणेश. सृष्टी 11 आणि खेळाडू आहे गणेश. सृष्टी 11 संघाचे गणेश आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेचे उत्कृष्ट फिल्डर. यानंतर आपण बेस्ट बॉलर कडे वळणार आहोत. विनंती असेल ती म्हणजेच विशालजी मस्के साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज जो मात्र देणार आहोत आणि या स्पर्धेचे उत्कृष्ट गोलंदाज संघ आहे सृष्टी 11 आणि खेळाडू आहे अमित. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. खूप चांगली कामगिरी अमित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सातत्याने तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळते चॅम्पियन आणि उत्कृष्ट गोलंदाज अमित असतील. यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट कडे वळणार आहोत. विनंती असेल गौतमजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. एनी गेस कोण असेल? संघ आहे विघ्नहर्ता मित्रमंडळ आणि खेळाडू आहे स्वप्नील. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दहा टाके त्याच्या अंगावरती आहेत आणि 10 दिवसांपहिले त्याचं ऑपरेशन झालंय. मात्र खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. ना गम में ना प्यार में हम तो खुश है क्रिकेट के मैदान में. यानंतर मॅन ऑफ द सिरीजच्या कडे आपण वळणार आहोत. आदरणीय दिगंबरजी सामसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत लोकल लॉटचा मॅन ऑफ द सिरीज. एनी गेस कोण आहे मॅन ऑफ द सिरीज? संघ आहे सृष्टी 11 आणि खेळाडू आहे रोहित. या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू मालिकावीर समानकरी. एकदा जोरदार टाळ्या ज्या मात्र रोहित साठी झाल्या पाहिजेत. यानंतर आपण सांघिक पारितोषिकाकडे वळणार आहोत. रोख रक्कम 4000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. विनंती असेल अखिलेशजी पाल साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण लोकल लॉटचा द्वितीय क्रमांकाच्या मानकरी संघाला पारितोषिक वितरण करणार आहोत आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नहर्ता मित्रमंडळ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. खूप चांगली कामगिरी विघ्नहर्ता मित्रमंडळच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत फाईट आपल्याला पाहायला मिळाली
आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळेस फाईट असते त्यावेळेस जिंकले हारले डझंट मॅटर, तुमची फाईट मॅटर करते. आणि विघ्नहर्ता मित्रमंडळाच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि तोच ठरला आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी. ब्युटिफुल ट्रॉफी आणि 4000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि यानंतर आपण प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. विनंती असेल आदरणीय संदीपजी गायकवाड साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण लोकल लॉटचे प्रथम क्रमांकाच्या मानकरी संघाला सन्मानित करायचंय. खूप चांगली कामगिरी जी मात्र प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र चॅम्पियन इज चॅम्पियन सृष्टी 11 जो मात्र लोकल लॉटचा चॅम्पियन. संपूर्ण टीम चला जॉईन व्हायचे आपण लवकरात लवकर. राज शेख यांच्याकडून स्वर्गीय संतोषजी पोटे यांच्या स्मरणार्थ अजून 10,000 रुपयाचं एक्स्ट्रा पारितोषिक म्हणजे एकूण 18,000 रुपयाचं कॅश प्राइज. सृष्टी 11 संघ चॅम्पियन ठरलेला आहे. वेल प्लेड. संपूर्ण टीमच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. हेप हेप. खूप चांगली कामगिरी संपूर्ण सृष्टी 11 संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तोच ठरलाय आपण पाहू शकतो प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ. आपण आता ओपन लॉट कडे येणार आहोत जिथे उत्कृष्ट फिल्डर बेस्ट फिल्डर विक्रांत सिंग ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ओपन लॉटच्या बेस्ट फिल्डर कडे वळणार आहोत. ओपन लॉटचा बेस्ट फिल्डर संघ आहे चिंतामणी कल्याण आणि खेळाडू आहे नितेश जो उत्कृष्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर आपण उत्कृष्ट गोलंदाजाकडे वळणार आहोत. आदरणीय विश्वासजी टावरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज. एनी गेस कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज? संघ आहे लतेश 11 आणि खेळाडू आहे सूरज. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. चला सूरज यायचे आपण लवकरात लवकर. सूरज ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या सूरज यांच्यासाठी. आदरणीय शिवाजी दादा भालेराव साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट
संघ आहे लतेश 11 आणि खेळाडू आहे डोरा, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. डोरा असतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगली कामगिरी डोरा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि तेच ठरलेत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीज आपण शेवटला देऊ, कारण त्यासाठी ट्रॉफी आणि गोल्ड कॉइन आहे. त्या अगोदर आपण तृतीय क्रमांकाच्या संघाला पारितोषिक देणार आहोत. रोख रक्कम 22,000 रुपयाचं कॅश प्राइज. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे स्वर्गीय बंटी दादा पष्टे 11 कर्णसिसी. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. श्रीकांतजी जावळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ओपन लॉट मधून. तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच स्वर्गीय बंटी दादा पष्टे 11 कर्णसिसी. वेल प्लेड डीके दादा. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. यानंतर आपण दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. पण त्या अगोदर आपण ज्यांच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठ त्यासोबत खूप चांगली लाइटिंगची सुविधा आपल्याला पाहायला मिळाली ते आमचे राजू डेकोरेटरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सागरदादांचे शुभ हस्ते आपण आपले जे मंडप डेकोरेटर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. खूप चांगली त्यांच्या माध्यमातून कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं विशेष कौतुक करणं गरजेचं राहील. खूप चांगलं सभा मंडप असेल, व्यासपीठ असेल, खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. बंटीजी गवारे साहेबांच्या शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून ही सुंदर अशी खेळपट्टी आणि सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळाला. ज्यांच्या माध्यमातून बनला गेला ते राहुलजी बागुल सर आणि संपूर्ण टीम. आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. राहुलजी बालेराव सर आपण देखील यायचं. अमित संपूर्ण टीमचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान करतोय ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळाली आणि खूप सुरेख असं मैदान पाहायला मिळाला. संपूर्ण टीमचा आपण शुभ सन्मान करतोय. यानंतर बोडखे सरांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाच्या संघाला आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. खूप चांगली कामगिरी शेवटच्या क्षणापर्यंत ज्या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळेस दुसरा संघ जिंकतो त्यावेळेस एका संघाला हारावं लागतं. मात्र हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये हार जीत होत राहते. मात्र दुसऱ्या संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 44,000 रुपये. संघ असेल चिंतामणी कल्याण. द्वितीय क्रमांकाचा मानकरी. चला संपूर्ण टीम जॉईंट व्हायचं. शैलेशदा, नितेश, आकाश, प्रवीणदा, चला सगळे जॉईंट व्हायचंय. आपण 44,000 रुपयाचं कॅश प्राइज. खूप चांगली कामगिरी चिंतामणी 11 कल्याण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. विशेष कौतुक करावं लागेल प्रत्येक खेळाडूचं. खूप चांगली कामगिरी करून ते इथवर पोहोचले आणि रनर अप ठरले. आता आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण करणार आहोत. मात्र त्या अगोदर मी दोन गोष्टी संपूर्ण या आयोजनाबद्दल बोलेल की आपण ज्या वेळेस येतो त्यावेळेस आपण म्हणतो की आपला हिंदुस्थान, आणि आपल्या हिंदुस्थानाची देखील एक व्याख्या आहे हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. आणि अगदी प्रत्येक समाजाचा व्यक्ती असतो. तो व्यक्ती आज आपल्याला ही स्पर्धा सफलतम संपूर्ण करण्यासाठी इथे लाभलाय आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो हा केटी कट्ट्याचा विजय आहे. हा विजय आहे क्रिकेटचा आणि हा विजय आहे संपूर्ण आयोजकांचा. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरण करणार आहोत.
मात्र त्या अगोदर मॅन ऑफ द सिरीज च्या दिशेला आपण वळतोय. सौभाग्यवती शुभाताई जाधव मॅडमच्या शुभ हस्ते आपण सिरीज देणार आहोत, ज्यासाठी आपल्याला गोल्ड कॉइन आणि त्यांच्या जोडीला ट्रॉफी असेल. गोल्ड कॉइन आणि ट्रॉफी कोणाला मिळेल, काय वाटतंय, कोण असेल सिरीज? अगदी करेक्ट. लतेश 11 संघाचा सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. डिसेंट प्लेयर आहे आणि शांत शांत संयमी खेळ त्याचा असतो आणि प्रॉपर फटकेबाजी, क्लासिकल शॉट ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात तेच सुनील विश्वकर्मा गांगुली आपल्याला पाहायला मिळतील. एक छोटीशी बाईट घेणार आहोत 1 मिनिटाची. सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र मालिकावीरचे मानकरी. सर्वप्रथम अभिनंदन सुनील दादा. कसं वाटतंय, संघ जिंकलाय, तुम्ही मॅन ऑफ द सिरीज आहात, मनामध्ये काय भावना असतील? सर्वप्रथम तर मी केटी कट्टा ऑर्गनायझरला धन्यवाद करेल की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली आणि प्रत्येक गोष्टीला वैभव कांबळे, राहुल बागुल आणि त्यांचे पूर्ण ऑर्गनायझर ते आम्हाला ॲडजस्ट पण करतात. आणि सर्वप्रथम आम्ही जिंकलो ते मला खूप चांगलं वाटलं, कारण की आम्ही खूप बॅकफुटला होते आमची टीम. हे जिंकून थोडा कॉन्फिडन्स लेवल वाढेल पोरांचा आणि खूप छान वाटतंय मला. काहीतरी मॅन ऑफ द सिरीज भेटल्यानं छान वाटतंय. सुनील विश्वकर्मा याच्याकडे पाहून फक्त इतकंच सांगेल, संघ अडचणीमध्ये होता, अशा वेळेस तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं. आणि इतकंच सांगेल की त्याने देखील एक स्टेटमेंट दिलं की जब आई थी बारी मेरी तब आधा किला ढेर था और कांप रहे थे दुश्मन मैदान के अंदर, क्योंकि मैदान के अंदर लतेश 11 का सुनील विश्वकर्मा नाम का शेर था. एकदा जोरदार टाळ्या वाघासाठी झाल्या पाहिजेत. खूप सारे शुभेच्छा पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी. यानंतर विनंती असेल ती म्हणजेच मुख्य आयोजक अखिलेशजी पाल सर आणि श्रीकांतजी जावळे सर ज्यांच्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण करणार आहोत. रोख रक्कम मी थोडं थांबवतोय. ह्याच्या आधी मी एक सन्मान करेन, ज्यांनी आजचा पूर्ण दिवस आपल्याला आपल्या समालोचनाने लक्ष वेधलेलं आहे. नवीन आवाज आपल्या शहाडचा प्रसन्न चव्हाण यांचा मी बोडके सरांना सत्कार करायला सांगेन. जोरदार टाळ्या प्रसन्नसाठी. रोख रक्कम 66,000 रुपये व एक ब्युटिफुल ट्रॉफी. विनंती असेल अखिलेशजी पाल सर, श्रीकांतजी जावळे सर आणि संपूर्ण संदीपजी गायकवाड सर तसेच संपूर्ण मान्यवरांना की आपण देखील जॉईन व्हायचंय. प्रथम क्रमांकाचा मानकरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय वासुदेव महादेव घोरडे लतेश 11 संघ. पहिल्या क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण संघासाठी झाल्या पाहिजेत. थोड्याच दिवसा पहिले स्वर्गीय वासुदेवजी घोरडे साहेब आमच्या रितिकदादांचे बाबा होते, ते आपल्यातून गेले, मात्र त्यांना एक चांगली श्रद्धांजली आपण या ट्रॉफीच्या माध्यमातून देखील अर्पण करूया. संतोषी पोटे सर यांना देखील आपण या स्पर्धेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चॅम्पियन इज चॅम्पियन. लतेश 11 इज द चॅम्पियन. खेटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब चषक 2023 आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ लतेश 11. खूप चांगली कामगिरी संपूर्ण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली.